की हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आज मी अक्षय विनायक राजवाडे सर आपल्या समोर इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा। म्हणजे विद्यार्थी मित्रो की आता स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती काही दिवसांवरच आलेली आहे। म्हणजे या परीक्षेसाठी दिवस हे कमी आहेत आणि कमी दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रो अभ्यास तर आपण वर्षभरच करत असतो, परंतु कमी दिवसांमध्ये या परीक्षांची तयारी जी आहे, स्पर्धा परीक्षांची असणारी जी तयारी आहे, ही स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सोप्या पद्धतीने कशी करावी याची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून मी सुयोग्य प्रकारची माहिती सांगणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे। विद्यार्थी मित्र, मी स्वतः MSc फिजिक्स आहे, B.Ed आहे मी इयत्ता 11वी आणि 12वीला फिजिक्सचा विषय शिकवतो। विद्यार्थी मित्र, मी JEE नीट फाउंडेशन, त्यानंतर MST CET JEE नीट या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा शिकवलेलं आहे। विद्यार्थी मित्र, ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा स्पर्धा परीक्षांच्या कृत्या आहेत याचा मी परिपूर्ण पद्धतीने अभ्यास करून तुमच्या समोर व्हिडिओ मांडतोय। तर आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये असणारी जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा। बघा, तर आपण आपल्या टॉपिकला किंवा आजचा जो आपण विषय घेतलाय या विषयाला आपण सुरुवात करणार आहे की इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप आहे। तर 5वी आणि 8वी, बघा की 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास कसा करावा। 5वी आणि 8वी स्कॉलरशिप आहे, तर या 5वी आणि 8वी स्कॉलरशिप परीक्षांचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा याच्या मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे। विद्यार्थी मित्र, मुद्देसूदपणा जर तुमच्या अभ्यासामध्ये असेल तर तुम्ही आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत अशा पद्धतीचं यश तुम्ही संपादन करू शकता। विद्यार्थी मित्र, की त्यातल्या असणाऱ्या ज्या काही ट्रिक्स आहेत, ज्या काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत, या ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत। बघा की त्यातला पहिला मुद्दा आहे की सर्वप्रथम सिलेबस समजून घेणे। सर्वप्रथम सिलेबस समजून घेणे। विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षा म्हटली मग कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही सर्वप्रथम सिलेबस समजून घ्या। सिलेबस समजून घेणं हे स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत गरजेचं आहे। दुसरा मुद्दा आहे, तुम्ही जो टॉपिक आहे त्या टॉपिकचे वेटेज समजून घेणे। टॉपिकचे वेटेज समजून घेणे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्र की सर्वप्रथम सिलेबस समजून घेणे। तुम्ही सर्वप्रथम सिलेबस समजून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्र, आता स्कॉलरशिपला विषय किती? मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता। विद्यार्थी मित्र, 4 विषय तुम्हाला स्कॉलरशिपला आहेत, बरोबर? म्हटल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे की स्कॉलरशिपसाठी तुम्ही विषयानुरूप अभ्यास केला पाहिजे। पण सर्वप्रथम तुम्ही सिलेबस समजून घ्या, टॉपिकचे वेटेज समजून घ्या। याचा अर्थ काय की कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आहेत हे तुम्ही सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे। कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। तिसरा मुद्दा आहे सराव करा। म्हणजे थोडक्यात तिसरा मुद्दा आहे प्रश्नपत्रिकांचा सराव। प्रश्नपत्रिकांचा सराव करणं सुद्धा गरजेचं आहे। विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकांचा सराव करणे गरजेचे आहे। प्रश्नपत्रिकांचा सराव करणे गरजेचे आहे। विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या
की सुरुवातीला तुम्ही सर्वप्रथम सिलेबस समजून घेणे, दुसरा आहे टॉपिकचे वेटेज समजून घेणे, तिसरा आहे प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तुम्हाला, चौथा मुद्दा यामध्ये येतो, लक्षात घ्या, चौथा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही वेळ पुरवता आला पाहिजे, तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन. विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम स्पॅन आहे किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये असणारा जो कालखंड आहे किंवा वेळ आहे हा कमी असतो आणि प्रश्न जे असतात ते तुम्हाला प्रत्येक काठिण्य पातळीमधील प्रश्न तुम्हाला विचारले जातात, म्हणून वेळेचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो परीक्षानुरूप अभ्यास तुम्ही केला पाहिजे. विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या, परीक्षाभिमुख अभ्यास, परीक्षाभिमुख अभ्यास करणे, परीक्षाभिमुख अभ्यास करणे. विद्यार्थी मित्र, आता इयत्ता 5वी आणि 8वी या परीक्षांचा हा आपल्या भावी जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात फायदा होणार आहे. कारण मी एवढं सांगू इच्छितो विद्यार्थी मित्र, आता ज्या काही सर्व पद्धतीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा बेस तयार करणारा हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि हा बेस तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करा. 5वी 8वीला स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास हा जर तुमचा त्याचा पाया पक्का झाला, हा अभ्यास जर चांगल्या पद्धतीने त्याच्यावर आपली कमांड आली, तर आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये आपण यश संपादन करणार आहे. कारण विद्यार्थी मित्र, तुम्ही ॲडव्हान्स अभ्यास आपण त्यामध्ये करत असतो आणि ॲक्च्युअल जे मॅथमॅटिक्स आहे, ॲक्च्युअल मॅथमॅटिक्स आहे किंवा जी अंकगणित बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, त्याचा खरा पाया जिथे जर कुठे क्लिअर होत असेल तर या अशा शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये होतो. विद्यार्थी मित्र, या 5 ट्रिक्स जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. बघा, आणि या व्हिडिओच्या शेवटी मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही माझ्याशी फोन करून किंवा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क करून तुम्ही आपले डाऊट्स क्लिअर करू शकता. विद्यार्थी मित्र, मी स्वतः 2-3 पुस्तकं पब्लिश केलेले आहेत. जर तुम्हाला काही ती पुस्तकं हवी असतील किंवा जर तुम्हाला काही अडचणी असतील गणितामधल्या, तर तुम्ही माझ्याशी बिनधास्तपणे त्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. बघा, मी पुन्हा माझे जे 5 मुद्दे आहेत, इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप परीक्षांचा अभ्यास कसा करावा याचे असणारे 5 मुद्दे मी पुन्हा रिअगेन करतोय. सर्वप्रथम सिलेबस समजून घेणे, दुसरा आहे टॉपिकचे वेटेज समजून घेणे, तिसरा आहे प्रश्नपत्रिकांचा सराव करणे गरजेचे आहे, चौथा आहे वेळेचे व्यवस्थापन करणे, पाचवा आहे परीक्षाभिमुख अभ्यास करणे. तर विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण विषयानुरूप सुद्धा स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. तर ही स्ट्रॅटेजी किंवा हा अभ्यास या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलात तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता. धन्यवाद.